2 अगस्त को शेतकरी कामगार पक्ष का 65वां वर्धापन दिन पेन में मनाया जाने वाला है। इसके उपलक्ष्य में पनवेल और उरण तालुका शेकापक्ष जिला सचिव मंडल की एक बैठक करनाला स्पोर्ट्स एकेडमी में आयोजित की गई थी। इस बैठक को संबोधित करने के लिए विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे एवं शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल उपस्थित थे। इस अवसर पर उपस्थितों को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि जिस तरह एक वारकरी आषाढ़ी एकादशी की राह देखता है, उसी तरह शेकापक्ष का सच्चा कार्यकर्ता वर्धापन दिन की राह देखता है। हालांकि कार्यकर्ताओं ने वर्धापन दिवस पर उपस्थित रहकर शेकापक्ष की संस्कृति समझ लेनी चाहिए और वो आगे की पीढ़ी को भी बतानी जरूरी है। तो 2 तारखेला जो आपले वर्धापन दिन आहे, जो दरवर्षी अतिशय आनंदानं, उत्साहानं, जोमानं आणि जिद्दीनं आपण साजरा करत आलेलो आहोत। त्याच जोमानं, त्याच उत्साहानं, त्याच जिद्दीनं आपला हाही वर्धापन दिन आपल्याला साजरा करायचा आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आजची बैठक या ठिकाणी आपण घेतलेली आहे। बालाराम पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे गोष्ट खरी आहे तर तशी काय बैठक घ्यायची गरज नाही, कारण कार्यकर्त्याला 2 तारखेला 2 ऑगस्टला पक्षाचा वर्धापन दिन आहे हे सर्वांनाच माहिती असतं। जसं पंढरपूरची एकादशीची सर्वांनाच माहिती असते, त्या पद्धतीने वर्धापन दिन आपल्याला सर्वांनाच माहिती असतं आणि पंढरपूरला जसं दिंड्याने भक्त मंडळी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने पंढरपूरला जातात, वाहनाने जातात, त्याचप्रमाणे आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनाला सुद्धा पक्षाचा जिद्दी कार्यकर्ता त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने जात असतो आणि तिथे गेल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचं आतापर्यंतचं धोरण, सध्याची राजकीय परिस्थिती, बदललेलं राजकीय वातावरण, बदललेली राजकीय समीकरणं आणि शेतकरी कामगार पक्षाच्या पुढच्या वर्षासाठी असणारं तात्विक धोरण ह्याची चर्चा प्रामुख्याने आपण त्या ठिकाणी करत असतो। कारण हा पक्ष का कोणा आयऱ्यागाऱ्यांचा पक्ष नाहीये, हा पक्ष निष्ठावान कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। निष्ठेवर आणि विचारावर काम करणारा आपला या ठिकाणी पक्ष आहे आणि त्याच वर्षाचं झालेल्या मागच्या वर्षाच्या कामकाजाचं अवलोकन आणि पुढील वर्षाचं राजकीय धोरण याची चर्चा आपल्या ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं होत असते। अपने भाषण में विधायक विवेक पाटिल ने आगे ये भी कहा कि हमें पानी, बिजली या सड़क आदि मुद्दों के साथ साथ प्रकल्प बाधित एवं आम जनता की समस्या सुलझाने के लिए प्रयासरत रहना चाहिए। पार्टी की हर गतिविधियों में युवा वर्ग को शामिल कर 15 अगस्त से पहले गांव निहाय युवा संगठन बनाने का सुझाव विधायक विवेक पाटिल ने इस दौरान दिया। इस दौरान पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे एवं शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल आदि ने भी उपस्थितों को संबोधित किया। तरी खारघर सारख्या कॉस्मोपॉलिटन एरियातून, शहरी भागातून आणि ज्या ठिकाणी देशातल्या वेगवेगळ्या भागातून लोक आलेले आहेत, अशा ठिकाणाहून शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली आंदोलन करायला किती लोक येतील याच्याबाबत मी थोडासा साशंक होता। आमदार साहेबांनी विचारल्यानंतर मी सांगितलं 200-300 लोक जमतील, पण आपण ग्रामीण भागातून कुठलाही फोर्स न देता काल सकाळी ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी गेलो, 700-800 नागरिक खारघर वसाहतीतून शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा हातात घेऊन त्या ठिकाणी जमलेले होते। 300 ते 400 महिला त्याच्यामध्ये सहभागी होत्या। तो जो विभाग आहे तो प्रामुख्यानं सरकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे, पण सरकारी कर्मचारी असून सुद्धा त्या ठिकाणी आंदोलनाला यायला ती मंडळी घाबरली नाही। हे सारं जे आहे ते आमदार विवेक पाटील साहेबांचं असेल, जयंत पाटलांचं नेतृत्व आज नव्यानं जनतेमध्ये एक आशादायक वातावरण निर्माण करतंय। त्याचं फलित म्हणून त्या ठिकाणी ती गोष्ट घडू शकली, त्याचा उल्लेख या ठिकाणी मी करायला मागतो। शेतकरी कामगार पक्षाची ताकद, लढाऊ कार्यकर्ता किंवा आंदोलन, लढे, मोर्चे, त्याचा प्रत्येक त्या ठिकाणी खारघर वसाहतीसारख्या वसाहतीमध्ये आलेल्या नवीन मंडळींनी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून आपल्याला दर्शवून दिला। अशाच पद्धतीचं काम भविष्यात देखील आपल्याला करावं लागणार आहे, कारण गावच्या विकासाचे कामं असतील ती शेतकरी कामगार पक्ष सोडून अन्य कोणताही पक्ष, पनवेल असेल, उरण असेल, या ठिकाणी करत नाही याची जाणीव जनतेला झालेली आहे। भविष्यातल्या पक्षाच्या वृद्धीच्या दृष्टीनं
आपण सारे जण या वर्धापन दिनाच्या माध्यमातून जोमानं कामाला लागावं अशा पद्धतीची विनंती आपल्याला करत असतानाच आपण जाणार आहात याचा विश्वास आहे, त्याची खात्री आहे. तरी पेणला अतिशय मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहूया अशी विनंती आपण साऱ्यांना करतो.